आणि ते जीवन आपलं आज या मोनिकाने परमेश्वर चरणी अर्पण केलेलं आहे। हा एक आपला सर्वांना आदर्श आहे। आपणाला जर मोक्षाला जायचं असेल तर संन्यास हा अनिवार्य भाग आहे जीवनाचा, मानवी जीवनाचा। आपण इतिहासात पहा, आपले पूर्वज राजे राजवाडे पांडव सर्व आपल्या कर्म राहटीमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत। बालाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम। म्हणजे संन्यासाशिवाय मोक्ष मिळत नाही। निश्रेय संसिद्धी संन्यासेन अधिगच्छति, की तुम्हाला निश्चितपणे मोक्ष 4थ्या आश्रमात जा किंवा बालाश्रमाचा संन्यास घ्या, पण संन्यास हा अत्यावश्यक आहे, तो घेतलाच पाहिजे। या ठिकाणी दोन्ही संन्यास प्रातिनिधिक आहे, एक बाल संन्यास आहे, एक 4थ्या आश्रमातला संन्यास आहे, आणि हा एक आपल्याला आदर्श धडा आहे। बंधूंनो, जीवनामध्ये आशा न जीवना वयमेव जीवना, कालो नाही आता वयमेव आता, आम्ही संपतो, आमच्या आशा संपत नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने परमेश्वराला शरण जायचं असेल तर विमुढा न अनुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुष, यासाठी ज्ञान आवश्यक आहे। त्या मुलीला मी विचारलं, तुझी शाळा किती झाली? 10वी पास आहे, ब्रह्मविद्येचं अध्ययन केलेलं आहे, आणि त्या अध्ययनातून तिने आपला परिपूर्ण मनाची तयारी केली आहे। मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, मनावर सर्व अवलंबून आहे। कारण आज आपण आहोत, उद्या नाही। आपली अवस्था कालो नाही आता वयमेव आता, आज आपण तरुण आहोत, 4 वर्षांनी म्हातारे होणार आहोत, 40 वर्षांनी। तर ही जी आहे परिस्थिती की संसारामध्ये दुःखरूपता, पापमूळता आणि अनित्यता, हे तिन्ही नव्हती तर संसारापासून काय गोमटे असे। संसारामध्ये दुःख आहे, कोणी म्हणू शकत नाही मी पूर्ण सुखी आहे। उद्याच्या मृगजळाप्रमाणे उद्याच्या आशेवरती आपण जगत असतो, संसार करत असतो। आज हे झालं, उद्या ते करू, परवा तेच करू, परवा ते करू, पण काही तोपर्यंत आपण संपलेलो असतो। आशा न जीवना वयमेव जीवना। आणि म्हणून भगवान कृष्ण गीतेत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तू माझा शरण आहे, माझी भक्ती कर, संसारात आस नाही तर ग्रस्तात आस, शेवटी तुला मी मोक्ष दिला जेवायला राहणार नाही। आणि अशा परिस्थितीत या मुलीने आपला निर्णय घेतलेला आहे। सांगण्यासारखं खूप आहे। खरं तर माझ्या आधी 2 विद्वानांनी अत्यंत विचार चांगले मांडले।